नमस्कार, मी सृष्टी किशोर पांढरे, राहणार उरुळी कांचन। यावर्षी मी प्रथमच मतदान करणार आहे आणि माझं प्रथम मत विकासाला, आणि विकास म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब। येत्या 13 मेला लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तुतारी चिन्हासमोरील बटन दाबून डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा, असे आवाहन मी सर्व युवकांना करते। आणि नमस्कार, मी अप्पासाहेब चंद्रकांत डोंबे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेब गट। विरोधी पक्षांचं सरकार येऊन गेले 10 वर्ष झालं, पण विकास काही झाला नाही। महागाई कमी करण्यात काय त्यांना यश आलं नाही, उलट महागाई जास्त झाली, युवक बेरोजगार झाले आणि कुठल्याही प्रकारचे धंदे किंवा व्यवसाय ह्यांना चालना मिळाली नाही। अक्षरशः धंदे मेटाकुटीला आलेले आहेत। तर या अशा परिस्थितीला हे सगळं भाजप किंवा मोदी सरकार जबाबदार आहे। 10 वर्षामध्ये जनतेला गॅस तर अक्षरशः 450 पासून 1200पर्यंत नेला। पेट्रोल 60 रुपये होतं ते 105 ते 10 रुपयावर नेऊन ठेवलं। गोरगरिबांनी जगायचं कसं, हे आजचे दिन आले का? फाशी अक्षरशः म्हणजे शेतकरी आत्महत्येला जास्तीत जास्त प्राधान्य देतोय जगण्यापेक्षा। मग हे असं मोदी सरकारने करून ठेवलं आहे। काळा पैसा आणू किंवा 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावरती जमा करू, ह्याचं काय झालं हे विचारलं तर हे बाकीचे सांगतात, कुणाला येडी लाव कुणाला शिडी लाव, हे असले कारभार करत बसतात। हे विकासाचं काम केलं तर काहीच अडचण येणार नाही। संविधान अक्षरशः धोक्यात आलेलं आहे। संविधान टिकवणं हे सरकारचं काम आहे, पण हे संविधान संपवायच्या मार्गाने चालू आहे आणि हुकुमशाही चालू करायचं असं यांच्या डोक्यात आहे। यामुळे गोरगरीब जनता वेठीस धरून ह्यांना कसं भिकाला लावायचं हे काम हे सरकार करत आहे। मी सगळे युवक डॉक्टर अमोल कोल्हे यांना 100% निवडून देण्याचं काम ही जनतेनेच निवडणूक हाती घेतलेली आहे। डॉक्टर अमोल कोल्हे हे अगदी मनमिळावू व्यक्तिमत्व आहे आणि घराघरापर्यंत मनामनापर्यंत जय जिजाऊ किंवा जय शिवराय, जय संभाजीराजे यांचा इतिहास पोहोचवला आणि अनाजी पंत काय आहे काय होते हे त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने दाखवून दिलं आणि त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो। डॉक्टर अमोल कोल्हे हे एक स्टार प्रचारक आहेत। खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आमच्या लोकसभेसाठी असे उमेदवार दिलं म्हणजे हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचं भाग्य समजतो। आणि खासदार अमोल कोल्हे हे चारित्र्यहीन स्वच्छ असे व्यक्तिमत्व आहे, म्हणून ह्या विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचं टीका करण्यासाठी कारण नाही। म्हणून हे फेसबुक व्हॉट्सअपवर असे चुकीचे वक्तव्य विधान करतात। तर ह्यांना न जुमानता जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे। मी उपाध्यक्ष म्हणून जनतेला आवाहन करतो की अशा इमानदार माणसाला आपण निवडून द्यायचं काम करणार आहोत। या निवडणुकीमध्ये लोकसभा आम्ही उरुळी कांचन शहर तर आहे, परंतु पूर्ण हवेली तालुका, पूर्ण शिरूर मतदारसंघ आम्ही सर्व कार्यकर्ते, मी उपाध्यक्ष असो किंवा आमचे उरुळी कांचनचे सर्व पदाधिकारी किंवा शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री अमोलजी कोल्हे हे आम्ही सर्व फिरत असतो। परंतु या जे जनतेचा कौल आहे हा दिसतोय आम्हाला की 100% विजय आपलाच आहे, आजच गुलाल टाका असं काही नागरिकांचं म्हणणं आहे, युवकांचं म्हणणं आहे। परंतु आम्ही निकालाची वाट पाहत आहोत। त्यामुळं आम्हाला 100% विश्वास आहे की NDAचं सरकार यावर्षी येणार आहे आणि येत्या 13 मे रोजी मतदान आहे। तरी मी सर्व नागरिकांना, युवकांना विनंती करतो की डॉक्टर अमोल रामलिंग कोल्हे यांना तुतारी बटनासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस कमिटी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आम आदमी पार्टी या 4ही पक्षांना प्रचंड बहुमताने विजयी करावं। सर्व नागरिकांनी मतदान करायचं आणि आपलं NDAचं सरकार पंतप्रधान निवडायचं काम हे अगदी जोमाने करायचं आहे। कुणाच्याही धमकीला किंवा फोनला न जोमानता आपण आपलं काम करत राहावं ही सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो।